पतीच्या मृत्यूनंतर 40 वर्षाच्या दिरासोबत शरीर संबंध, नंतर प्रियकरासोबत लॉजवर मौजमजा, दिराची आडकाठी. काम भावना हा जीवनातील एक भाग असला तरी त्याचा अतिरेक मात्र जीवनाची राख करतो. संयम हाच आनंदी जगण्याचा पाया आहे. पण अलीकडची परिस्थिती मोठी विचित्र झालेली आहे. वासनेची आग अनेकांच्या सतसत विवेक बुद्धीला जाळून खाक करत आहे. ऐन तारुण्यात पती निधनानंतर विरक्त आयुष्यात जगावे असे कोणी म्हणणार नाही. कारण विधवा विवाह आता समाजमान्य झालेला आहे. लग्न करून संसार थाटण्यास नातेवाईकही संमती दर्शवतात. ही सकारात्मक बाब आहे. पण एकाकी आयुष्य आहे म्हणून परपुरुषाशी प्रेमसंबंध ठेवणे नक्कीच योग्य नाही. कारण अनैतिक संबंधाची वाटचाल नेहमीच विनाशाकडे होते. याचे ताजे उदाहरण नुकतेच दिसून आलेले आहे. कर्नाटक राज्यातील एका विधवेचे दिरासोबत प्रेमसंबंध जमले. नंतर ती दुसऱ्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. हे दिराला सहन झाले नाही. तो तिच्यावर हक्क सांगू लागला, शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. तेव्हा हा अडसर दूर करण्यासाठी तिने प्रियकराला सांगितले. त्याने तिचे ऐकले आणि तिच्या दिराचा काटा काढला. मृतदेह महाराष्ट्राच्या हद्दीत कोल्हापूर जिल्ह्यात आणून टाकला आणि पसार झाला. पण कोल्हापूरच्या पोलिसांनी अथक प्रयत्न करून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कर्नाटक राज्यातील मोठे तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव हे एक छोटे गाव होते. या गावामध्ये आप्पासो शंकर बोरगावे वय वर्षे 45 हा तरुण त्याच्या पत्नी मुलासह राहत होता. याच गावामध्ये त्याचा भाऊ महावीर बोरगावे हाही त्याच्या परिवारासह राहत होता. सारे काही सुरळीत चाललेले होते. जो तो आपापल्या संसारात रमलेला होता. दुर्दैवाने 8 वर्षापूर्वी महावीरचे निधन झाले. महावीरची पत्नी एकाकी पडली. ऐन जवानीत ती विधवा झालेली होती. तिला आधार देण्याच्या बहाण्याने आप्पासो याचे तिच्याकडे जाणे येणे वाढलेले होते. दोघात हळूहळू जवळीक निर्माण झाली. दीर भावजाईचे नाते असले तरी आप्पासोच्या मनात पाप शिरलेले होते. त्याची वाईट नजर तिच्यावर फिरत होती. दुसरीकडे तेही पती सुखापासून वंचित राहिली होती. तिला आधाराची गरज होती आणि शरीर सुखाचीही गरज होती. तिलाही दीर जास्त जवळचा वाटू लागलेला होता. एक दिवस तिचा पाय घसरला. नात्याला काळीमा फासत त्या दोघात शरीर संबंध निर्माण झाले. मग मात्र ते मागे हटले नाहीत. लाज लज्जा आणि विधी निषेध गुंडाळून ठेवत त्यांच्यातील अनैतिक संबंध वाढीस लागले. दोघेही राजरोसपणे संबंध ठेवत असले तरी त्याची कुणकुण मात्र इतर नातेवाईकांना लागण्यास वेळ लागला नाही. दरम्यान तिच्या आयुष्यात गौडप्पा आनंद शिंदे वय वर्षे 33 हा तर्नाबांड गडी आला. गौडप्पा हा कात्राळ, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव या गावचा रहिवासी होता. अवघा 30 पार केलेल्या गौडप्पा चांगलाच ताणात होता. ती तिच्या संपर्कात आली. तिचा भरलेला तरणाताठ देह पाहून तो दिवाना झालेला होता. ती विधवा आहे हे माहीत झाल्याने तो तिच्या मागे लागला. आता तिला 45 गाठलेल्या आप्पासोपेक्षा 30चा गौडप्पा हवासा वाटू लागला. गौडप्पाशी तिने सलगी केली. तो तयारच होता. त्याने तिला पाहता पाहता मिठीत घेतले आणि तृप्त केले. साहजिकच तिला आता दीर नकोसा वाटू लागला. पण दिराला तर तिच्याशिवाय करमतच नव्हते. ती काय त्याला जवळ येऊ देत नव्हती. उलट गौडप्पासोबत मात्र ती जास्त वेळ राहत होती. ती आपल्याला सोडून गौडप्पाच्या नादी लागली याचा आप्पासोला राग येत होता. तू माझी आहेस, माझ्याशिवाय कोणासोबत संबंध ठेवलेस तर याद राख असे म्हणत आप्पासो भावजाईला दम देत होता. तिला शिवेगाळ करत होता. पण ती काय ऐकत नव्हती. ती जुमानत नाही आणि गौडप्पाचा नाद सोडत नाही हे पाहून त्याचा राग वाढत चाललेला होता. या रागातून तो तिला मारहाणही करू लागलेला होता. आता मात्र डोक्यावरून पाणी गेले होते. एकीकडे तो त्रास देत होता. गौडप्पाला भेटण्यास मनाई करत होता. त्यामुळे ती अस्वस्थ होती. तर तिच्या सुखाला चटावलेला गौडप्पाही हैराण होता. आपल्या भेटीत आप्पासो बोरगावे अडसर ठरत आहे या भावनेने ते दोघे चिडून होते. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा विचार ते करत होते. शेवटी वैतागलेल्या आप्पासोच्या भावजाईने प्रियकर गौडप्पा शिंदे यास फोन करून हा वाटेतील अडसर दूर करण्यास सांगितले. त्यानुसार गौडप्पा शिंदे याने राजू हुलागट्टी याच्याशी संगनमत करून एक प्लॅन आखला. त्याने आप्पासो बोरगावे याला शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री उगार
कर्नाटक येथील एका हॉटेलवर आणले. दारू पिऊ, जेवण करू आणि परत येऊ असे सांगून गौडाप्पाने त्याला आणले होते. पण गौडाप्पाच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज मात्र आप्पासूला आला नव्हता. त्या हॉटेलमध्ये आणून गौडाप्पाने त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याला ओमनी कारमध्ये घेतले. तिथून कार निघाली. ती महाराष्ट्राच्या दिशेने सुसाट सुटली. रात्रीच्या अंधारात आणि नशेत चूर असलेल्या आप्पासूला समजलेच नाही की कार कोणत्या दिशेने निघालेली आहे. तो घराच्या नाही तर मृत्यूच्या दिशेने निघालेला आहे हे लक्षात येईपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली होती. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025चा दिवस सुरू झालेला होता. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा ते गिरोली जाणाऱ्या रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरावर ती कार पोहोचली. कारमध्येच दारूच्या नशेत असलेल्या आप्पासूचे हातपाय बांधून गौडाप्पाने गळावला. काही वेळातच आप्पासू ठार झाला. त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेतच त्या डोंगरावर टाकून ते पसार झाले. आता या प्रकरणाचा उलगडा होणारच नाही याची त्यांना खात्री वाटत होती. पण त्यांना कोल्हापूरच्या पोलिसांची कर्तव्य तत्परता माहिती नव्हती. स्वतःवरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांनी फक्त तपास सुरू करण्याचा अवकाश की गोंता सुटणार नव्हता. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी एक महिला ज्योतिबा डोंगरावर यमाई मंदिर ते गिरोली मार्गाच्या दरम्यान जात असताना साधारणपणे 30 ते 40 फूट अंतर गेल्यावर तिला धक्काच बसला. कारण समोरच एका व्यक्तीचा मृतदेह तिला दिसून आला होता. तिने याची माहिती दानेवाडी गावच्या पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी लगेच याची माहिती कोडोली पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. मृतदेहाची पाहणी केली असता त्या मृतकाचे हात दोरीने बांधलेले होते. तसेच तोंडाला रुमाल बांधून त्यावर टॉवेलने तोंड बांधलेले होते. गळ्यावर दाबल्याच्या खुणाही दिसत होत्या. मृत शरीर पाहता ही घटना साधारण 1 ते 2 दिवसातील असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मृतकाच्या शर्टाच्या आणि पॅन्टच्या खिशात ओळख पटण्यासारखे काही नव्हते. त्यामुळे मृतकाची ओळख पटवणे फार महत्त्वाचे होते. तिथून पुढे या प्रकरणाचा उलगडा होणे शक्य होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करून प्रथम अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी 3 पथके तयार केली. तांत्रिक माहिती घेणे, CCTV फुटेज तपासणे किंवा अजून काही माहिती मिळते का हे तपासणे त्यांनी सुरू केले. तसेच यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व कर्नाटक राज्यात कोणी 40 ते 50 वर्षे वयोगटातील कोणी मिसिंग आहे का याबाबत शोधकार्य चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, पोलीस अंमलदार हिंदराव केसर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यातील 120 ते 130 CCTV कॅमेऱ्यांची कसून पाहणी केली. यावेळी पोलिसांना गुन्ह्यातील अनोळखी मृतदेह हा एका ओमनी गाडीतून ज्योतिबा डोंगरावर आणल्याचे निष्पन्न झाले. या ओमनी गाडीचा CCTVद्वारे शोध घेतला असता पथकास जयसिंगपूरला त्या गाडीचा क्रमांक प्राप्त मिळाला. त्या गाडी क्रमांकावरून गाडी कुणाची याचा तपास घेतला असता ती ओमनी कार बेळगाव जिल्ह्यातील अतनी गावातील एका व्यक्तीची असल्याचे समजले. लगेच गुन्हे अन्वेषणचे पथक अतनी येथे जाऊन पोहोचले. पोलिसांनी त्या ओमनी कारचे मालक राजू भीमाप्पा हुलागट्टी, वय वर्ष 41, राहणार देसाईवाडी, तालुका अतनी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक याला त्याची ओमनी कार क्रमांक KA 22M 6356 सह ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने मैताचे नाव आप्पासू शंकर बोरगावे, वय वर्ष 45, राहणार मोठे, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव असल्याचे सांगितले. तसेच मुख्य संशयिताचे नावही सांगितले. त्याचे नाव गौडाप्पा आनंद शिंदे, वय वर्ष 33, राहणार कात्राळ, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव असे समजून आले. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या दीराचा खून केल्याचे यातून समजून आले. मुख्य संशयित गौडाप्पा शिंदे याला पोलिसांनी त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता सारा घटनाक्रम उघडकीस आला. आप्पासू बोरगावे खून प्रकरणी राजू हुलागटी आणि गौडाप्पा शिंदे यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा रजिस्टर नंबर 79/2025 BNS 103-1
238 प्रमाणे गुन्हा नोंद झाला। घटनेत वापरलेली ओमनी कार KA22 M 6356 जप्त करण्यात आली। कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी संशयितांना गजाआड केले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डॉक्टर B धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी शाहवाडी विभाग आप्पासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालेंदर जाधव, संतोष गळवे आणि इतर सहकाऱ्यांनी केले। या प्रकरणाचा अधिक तपास कोडेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक आणि त्यांचे तपास पथक पुढील तपास करत आहेत।